नमस्कार. निरंजना न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आमच्या निरंजना न्यूज नेटवर्कतर्फे आम्ही पाचवड पंचायत समिती गणातील उमेदवार उज्ज्वला बाबर यांची मुलाखत घेतोय. मी पत्रकार मधुकर खरे, आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आमच्या चॅनलमध्ये धनाजीराव तुमचं, वहिनी तुमचं हार्दिक स्वागत. उडतारचे सामाजिक कार्यकर्ते आज धनाजी बाबर हे आपल्यासोबत आहेत. वहिनी उज्ज्वला बाबर ह्या आपल्यासोबत आहेत. साहेब, मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की खरं तर तुम्ही मूळ एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे, होय बरोबर, पण तुम्ही उमेदवारी मात्र घेतली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाची. तर पंचायत समिती उडतारे गणामध्ये तुम्ही जी उमेदवारी घेतली उद्धव ठाकरे गटाची, मशाल या चिन्हावर तुम्ही लढताय, याचं नेमकं कारण काय? कारण मग आम्ही शिवसैनिक खेडेगावात सगळे एकच आहोत. बरं, वर त्यांची दुपळी मारली हा आमचा विषय नाही. आमचा विषय की इथे ग्रामीण भागामध्ये शिवसेना टिकली पाहिजे. आणि शिवसेनेचा एक उद्देश असा आहे की 20% राजकारण आणि 80% समाजकारण, असं बाळासाहेब साहेबांनी मुंबईत भाषणामध्ये प्रत्येक वेळेस सांगायचे. बरं. आणि ते आमच्या मनात असं रुजलं की मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी आपलं काहीतरी योगदान पाहिजे. म्हणून आम्ही शिवसेनेचं, मी 1978 सालापासून शिवसेनेत होतो. बरं. मी सर्व्हिसला मुंबईला होतो, BSTमध्ये. तिथे डेपो सेक्रेटरी होतो. शिवसेनेचा एक सचिव, म्हणजे डेपो सेक्रेटरी होतो शिवसेनेचा. आणि सेनाभवनमध्ये गेल्यानंतर माझे बऱ्याच एकनाथ शिंदे साहेबांचा माझा संबंध आला. बरं. ते आनंद दिघे कोण होते ते परत ठाण्याला जाऊन पाहिले, त्यांचं दर्शन आलं. एक असं काळ आलं की एक 5-6-1-2 वर्ष तर मी वागळे स्टेशनला राहायला गेलो. बरं. बरं. आणि साहेबचं माझं एक त्यावेळेला असतात, तर याला काय व्हायचं की सातारा जिल्हा म्हणलं की तो जर खटावचा माणसा जर असला ना, तरी आम्हाला एक असं कुठलं समोरचा माणूस, अरे माझा गाववाला आहे. बरं. आणि तसंच एकनाथ शिंदे हे एक गाववाले म्हणून इतकं मला प्रेम वाटलं. आणि त्यांचं काम आपुलकी दाखवायची त्यावेळेला, म्हणजे भयानच, म्हणजे काय ते एक. आणि दुसरी बाजू की माझे वडील वारले आणि माझ्या वडिलांचा चेहरा, त्यांचा चेहरा एकसारखा दिसतो आज सुद्धा. माझे वडील सुद्धा दाढी राखायची. BSTत कंडक्टर होते. आणि त्यांच्याबद्दल मला एक आकर्षितपणा झाल्यामुळं मी कायम माझ्या देणार मनात ते. आणि ते अनाशील कसे ते दुपळी माजले, ते मुख्यमंत्री झाले. मग म्हणजे याचा अर्थ तुम्ही हाडाचे शिवसैनिक आहात. नाही. आणि पहिल्यापासूनच, आणि ते हाडाचे शिवसैनिक असल्यामुळं, आणि तुम्ही या आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या गटाची युती असल्यामुळं तुम्ही उद्धव ठाकरे गटाकडून आत्ता इथे लढताय. बरोबर आहे? हां, बरोबर आहे. पण ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, मला माझी उमेदवारी मी टाकणार होतो का, तर शिवसेनेत मी स्वतःहून इथं काम केलेलं आहे. मी उडतारमध्ये काम केलं आहे. उडतारमध्ये 2,80 लाखाची कामं केले. बरं. हे म्हणतात विकास ना, तर विकास तर मग ह्यांच्या काळात गटर का झाली नाहीत, माझ्या काळात झाली. तुम्ही त्या कोणत्या माध्यमातून हा विकास केलेला आहे? शिवतरे बापू होते पालकमंत्री सातारला, तर त्यांना मी डायरेक्ट भेटलो. म्हटलं माझ्या गावात असे प्रॉब्लेम येते आणि असं म्हणले ते सगळे काय असं ते आणून त्यांनी सगळी ती कामं माझी पास केली. मी उडतारच न टाकता खडकीत सुद्धा काम टाकलं. खडकीत मी ग्राम मिटिंग वर्षातनं 2-3 भरायच्या. त्या मिटिंगला मी स्वतः मोटरसायकलीवर जायचो आणि ते सांगायचो की पक्ष हा वेशीवर ठेवा, पण आमच्या शिवसेनेकडे, मी एक शिवसैनिक आहे, माझ्या शिवसेनेकडं तळापर्यंत शासनाची कशी कामं जातील, ह्या आमचा प्रयत्न आहे. आणि शिवसेना हीच शिवसेनाच करू शकते, म्हणून प्रत्येक गावातले मी एक ठराव घेतले. आणि शिवतर तालुका प्रमुखाची सह्या घेऊन, बानगोडे सरांची सह्या घेऊन शिवतर बाबांच्याकडे मी दिल्या. त्या शिवतर बाबांनी ताबडतोब ते पास केले. बरीच कामं इतकी पास केली की मला कुठलं काम कुठं चाललंय ह्याचा थांग पत्ता सुद्धा मला संभाजी पाटील लावून दिला नाही. पण ज्या वेळेला मला ते माझ्या ह्याच्यातनं मी कुंडलीतनं बघितलं थोडक्यात, आणि वरपर कळलं की ते काम पास झाले. साहेबाचा PA पण म्हटलं तुमची कामं मी पास केलेत. आता म्हटलं पास केलं कुठे, म्हणून ते मला लिस्ट दिली. मी पाचोडमध्ये काम केलं. पाचोडमध्ये मी तर तुम्हाला सांगतो, पाचोडमध्ये माझं काम कसं गेलं हे पण सांगतो. उडतारे विसावा ते उडतारे शिव हे काम रस्त्याचं बरेच वर्ष काढलं होतं, शेतात जाणारा रस्ता. आणि तो रस्ता असा होता की उडतारे विसाव्यापासून सुटलाला डायरेक्ट भुंज पुलावर निघणारा रस्ता.
बर. आता राजकीय स्टंटमध्ये हा विषय कसा चालतो याला काय मला माहित नाही. फक्त आणि ते मंजूर झाला की यांनी वरच्या वर लगेच फिरवी केली आणि तो तिथं गुराळ एक पाचवड्यावाल्याने टाकले नवीन. बर. बर. त्या गुराळापर्यंत त्यांनी आणला, उडतारे शिवापर्यंत. बर. म्हणजे भुईंज पूल ते गुराळ, म्हणजे असं इकडचा रस्ता तिकडे फिरवला आणि तो राबवला. म्हणजे तुमच्याकडे कोणतंही प्रशासकीय किंवा कोणतंही राजकीय महत्वाचं पद नसताना नव्हतं. तुम्ही हा लाखो किंवा करोडो रुपयांचा विकास ह्या गणामध्ये केलेला आहे. मग आत्ता तुम्ही उमेदवारी मागताना तुम्ही स्वतःहून उमेदवारी घेतली की तुम्हाला इथल्या जनतेनं आग्रह केला? नाही, मला गेले 10-12 वर्षे मला माझे बसणारे उठणारे जुने माणसं, शेतकरी म्हणायचे, अरे तू नाचतोय शिवसेना पण तू पुढं का जात नाहीस? तू कामं करतोयस पण तुझा रोडवर कामं येत नाही, म्हणजे रोडवर ते दिखाव होत नाही, तू फ्लॅक्स लावत नाहीस. मी म्हणलं माझा तो उद्योगच नाही, मी फक्त 20% राजकारण 80%, कारण मी कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणत नाही की मला फ्लॅक्स लावायचा आहे, तो बोर्ड लाव माझा, असं तर काही म्हणत नाही. फक्त मी शिवसेनेतर्फे पास करून आणलेली कामं ग्रामपंचायतीने राबवली आणि ती माझी सगळी कामं माझी आहेत हे मी ठामपणे सांगतो.